नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत। प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखवलेले आहेत। सुरुवातीलाच आपण बघतो की नंदिनीचे बाबा नंदिनीसाठी खूप इनसिक्युअर्ड असतात। ते नंदिनीला आवाज देता देता तिच्या रूम मध्ये येतात आणि म्हणतात की नंदिनी नंदिनी, आणि शारदा काकूही त्यांच्या मागोमाग असतात। ते म्हणतात की तुम्ही का तिला हाका मारता आहेत, ती गेली आहे तिच्या मित्राकडे, तुमचा तो व्हिडिओ बनवायचा आहेत ना त्यासाठी। आणि धनंजय बाबा शारदा काकूंना म्हणतात की तुझा तो नालायक जावई व्हिडिओ बनवायचा, मी नाही, तुला पीपीटी म्हणायचंय का। इकडे शारदा म्हणते की सॉरी मला ना चटकन ते नाव आठवलं नाही। शारदा काकू म्हणतात की बरं तुम्ही चला, पोहे बनवलेत केव्हापासून, थंड होतील चला। आणि प्रेक्षकांना आता जाता जाता बाबांना तो गुड्डूने दिलेला बॉक्स म्हणजे जीवांदिनीच्या आठवणींचा तो बॉक्स असतो आणि ते बाबांनी बघितल्यावर त्यांना संतापच होतो। आणि बाबा त्या बॉक्स जवळ येतात आणि म्हणतात की हा कचरा इथे कसं काय आला हा। आणि बाबा शारदा काकूंना म्हणतात की जा पिशवी घेऊन ये, आत्ताच्या आत्ता नंदिनीच्या रूम मधली ही घाण साफ करून देतो। प्रेक्षकांनो, शारदा काकू काही तिथनं हलत नाही, त्या फोटोंकडेच बघत असतात। मात्र इकडे बाबा चिडतात आणि म्हणतात की शारदा जा, नाही तू अशी ऐकायचीच नाही, मी स्वतः जातो, पिशवीच घेऊन येतो आणि हा कचरा साफ करतो। आणि शारदा काकू म्हणतात की नंदिनीला हे आवडणार नाही। आणि बघा शारदा काकूंना हे बाबा थोडस पुढे ढकलतात आणि म्हणतात की तू बाजूला हो, तू असं ऐकणार नाही, मला हे साफ करून दे। पण शारदा काकूंचं धनंजय बाबा की ऐकतच नाही आणि त्या म्हणतात की ऐका ना, असं काय करताय। इकडे प्रेक्षकांनो बघा, आता नंदिनी घरामध्ये आलेली असते, पण तो सीन त्यांनी इकडे नंतर दाखवलेला आहे। आता काव्याला नंदिनीला बघून खूप आनंद होतो। ती तिचं पुस्तक तिथे टेबलवर ठेवते आणि नंदिनीला घट्ट अशी मिठी मारते। जीवा पण प्रेक्षकांनो तिथेच असतो। आणि बघा नंदिनीला भेटल्यानंतर काव्या नंदिनीला विचारते ताई तू कशी आहे। पार्थ म्हणतो की तुम्ही कसे काय आल्या नंदिनी। नंदिनी म्हणते की ते उद्या परीक्षा आहे ना काव्याची। आणि पार्थ म्हणतो की ओ। नंदिनी म्हणते की तिच्यासाठी मी नारळाच्या वड्या केल्या होत्या, म्हटलं चला तिला देऊयात। आणि प्रेक्षकांना नारळाच्या वड्या काव्याच्या हातात टेकवल्यानंतर म्हणजे डबा, आणि तिचं लक्ष जातं ते जीवाकडे। प्रेक्षकांना आता जीवाना बिलकुल नंदिनीकडे बघत नाहीत, कारण त्याला राग आलेला असतो ना। प्रेक्षकांनो, नंदिनीच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघतो तर जीवाच्या चेहऱ्यावर मात्र आपण तिरस्कार बघतो। आणि काव्य म्हणते की नंदिनी ताई मला ऑल द बेस्ट करायला मला भेटायला आली आहे, हे पटलं आहेत मला पार्थ, पण तिची नजर मात्र दुसऱ्याच कोणाला भेटायला आली नाही। तिकडनं पार्थ म्हणतो की आय ॲग्री। आणि नंदिनी त्यांचं बोलणं झाल्यावर म्हणते की अरे वा, आता तुमचं सगळ्यावर एकमत व्हायला लागलंय वाटतं। आणि प्रेक्षकांनो हे दोघे सुद्धा कन्फ्यूज होतात, आता त्यांना कळत नाही काय बोलावं ते। आणि पार्थ म्हणतो की हा बरं झालं तुम्ही आल्यात, यांची परीक्षा आहे उद्या आणि मी सोडायला जाणार आहे। आणि पार्थ म्हणतो की बॅग भरायची आहे, कलेक्टर मॅडमची बॅग भरायची आहेत ना, मी आलोच आलो। आणि प्रेक्षकांना आता बघा जीवा तिथेच उभा असतो, तो खूप रागाने बघत असतो नंदिनीकडे, म्हणजे नंदिनी आली ते त्याला आनंद तर आतमध्ये झालेलाच आहे। पण प्रेक्षकांना आता नंदिनी जे वागली त्यामुळे तो थोडासा तिच्यावर नाराज आहे किंवा त्याचा राग आहे। आता काव्य तिला खुणवते की जा बोल जीवासोबत, म्हणून नंदिनी त्याच्याकडे बोलायला जाणार तर जीवा तिच्याकडे न बघता सरळ त्याच्या रूमकडे निघून जातो। आणि हे बघून मात्र नंदिनीला खूप वाईट वाटत असतं। आता काव्य देखील पुढे येते आणि नंदिनीला म्हणते की खूप दुखवला आहे जीवा। काव्य म्हणते की ताई तू नको काळजी करूस, ठीक होईल सगळं, तू पण काय ग ताई। आता काव्या नंदिनीला म्हणते की तू पण काय ग ताई, बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास आणि स्वतःच्याच माणसाला दुखावून बसलीस। आता काव्या म्हणते की ठीक आहे चल, नको काळजी करू, फार विचार नको करत बसू। काव्या म्हणते की देशमुखांच्या सुना आहोत आपण, देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कुणाला माहीत असणार। प्रेक्षकांनो, कारण नंदिनीला खूप वाईट वाटलेलं असतं, त्यामुळे ती रडत देखील असते आणि नंदिनीचा मूड ठीक करण्यासाठी काव्य असं बोललेली असते। आणि आता काव्या नंदिनीला सांगतेस की बोल,
टेन्शन नको घेऊस. प्रेक्षकांनो, आता नंदी काव्या परत नंदिनीला भेटते आणि म्हणते की डोंट वरी, आलेच मी. आता काव्याची एक्झाम असते त्यामुळे तिला तयारीही करायची असते, त्यांना आजच निघायचं असतं. आता नंदिनी घराकडे बघती, तिला खूप छान वाटत असतं. तिच्या घरी ती आलेली असती ना प्रेक्षकांनो. आणि बघा आता इकडे धनंजय काका पिशवी घेऊन आलेले असतात आणि त्यांच्या मागं मात्र शारदा काकू ऐकानाच करत असतात. ते धनंजय काका आता रूममध्ये आलेले असतात आणि त्या वस्तू पिशवीत भरत असतात. तेवढ्यात आता शारदा काकू मोठ्याने म्हणतात, खबरदार एकाही वस्तूला हात लावला तर. ते म्हणतात की अरे पण मुळात ही घाण इथे आलीच कशी. शारदा काकू म्हणतात की जीवाने गुड्डूकडे दिल्या होत्या वस्तू आणि गुड्डूने जाताना नंदिनीकडे सोडून गेला. आणि धनंजय काका म्हणतात की अरे पण हा नंदिनीने कचरा बाहेर का नाही टाकला. आणि शारदा काकू म्हणतात की हेच, नंदिनीने वस्तू टाकून दिल्या नाहीये, जपून ठेवल्या आहेत. तर शारदा काकू म्हणतात की अजूनही कळत नाहीयेत का तुम्हाला, तुम्ही लाख प्रयत्न केले ना तरी आता उशीर झाला आहे. नंदिनी आता मनाने मोहिती राहिलेली नाहीये, देशमुख झालीये. नंदिनी जीवा देशमुख. आणि प्रेक्षकांना आता नंदिनी गणपती बाप्पा समोर उभे राहून म्हणते की देवा, मनाने तर मी या घरात आली आहे. आणि तिकडनं आपण बघतो की मानिनी काकू सुद्धा रूम मधनं बाहेर येत असतात. आणि नंदिनी म्हणते की जीवा आणि माझ्या मधला अबोला मिटेल यासाठी काहीतरी कर. तेवढ्यात मानिनी काकून तिला मागून म्हणतात की देव ऐकतो आहे बर का. आणि बघा नंदिनीने मानिनी काकूंना बघितल्यावर ती जोरात त्यांना मिठी मारते आणि म्हणते की आई कशा आहात तुम्ही. त्या म्हणतात की आधी छान होते आणि आता तुला बघून एकदम छान झालीये. त्या म्हणतात की आता माझ्या घराला पूर्णत्व आलं. मानिनी काकू म्हणतात की मोठ्या टूरवरनं विक्रम घरी परत आले. काव्या आणि पार्थ तर काय घरीच होते. माझा लाडका जीवा परत आला आणि माझी आता लाडकी नंदिनी सुद्धा घरी परत आली. मानिनी काकू म्हणतात की मला खात्री होती नंदिनी, जीवा घरी आल्या तू फार काळ तुझ्या माहेरी नाही राहू शकणार. प्रेक्षकांना आता नंदिनी इथे कशासाठी आली हे मानिनी काकूंना माहित नाही. त्या म्हणतात की खरं तर जीवा एकटा आला ना तेव्हाच आम्हाला वाईट वाटलं, त्याच्याच बरोबर का नाही आलीस ग, काय चुकलं आहे एवढं जीवाचं. त्या म्हणतात की गेले 21 दिवस त्याने प्रत्येक गोष्ट केली ना ग तुझ्यासाठी, तरी सुद्धा आपल्या या घरी येताना पावलं का अडखळली असतील तुझी. आणि मानिनी काकू म्हणतात की सॉरी नंदिनी, मी आल्या तुझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तू आधी ये घरी बस, आपण चहा पिऊया, तुझं सामान ठेवूयात. सामान. आणि इकडे तिकडे मानिनी काकू बघतात. मानिनी काकूंना वाईट वाटतं. त्या म्हणतात की म्हणजे सामान्य आणलंय. आता नंदिनी बोलत नाही, फक्त मान डोलावून नाही म्हणते. त्या म्हणतात की म्हणजे तू कायमची परतून आलीच नाहीयेस, फक्त भेटायला आलीयेस का. आता नंदिनीला देखील रडायला येतं. त्या मानिनी काकू म्हणतात की कोणाला भेटायला आलीये. त्या म्हणतात की मला, काव्याला की आणखीन कुणाला. मानिनी काकू बघा किती समजून घेतात. त्या म्हणतात की नंदिनी प्लीज असं वाईट वाटून घेऊ नकोस ग. त्या म्हणतात हरकत नाही ग, तुला हवा तितका वेळ घे. तसंही मी काय, विक्रम काय, मुलांना त्यांच्या नात्यांच्या बाबतीत किंवा कुठल्याच बाबतीत कधीच कुठलाच फोर्स करत नाही. तसे आई वडील नाही आहोत आम्ही, तसे सासू सासरे देखील नाही आहोत. आणि त्या म्हणतात की तुला जेव्हा वाटेल, जेव्हा असं वाटेल तेव्हा तू आपल्या घरी परतून येशील, मला खात्री आहे. मानिनी काकू म्हणतात की बस आता तू आत ये, बस फ्रेश हो, मी चहा टाकते. आणि बघा पुढे जातात आणि म्हणतात की अरे देवा. नंदिनी म्हणते की आई काय झालं. त्या म्हणतात की अगं जीवा बघ ना, कुठेही पसारा करतो, बॅग कुठे ठेवली आहे बघ त्याने. आणि प्रेक्षकांना आता बॅग खरंच जीवा तिथेच ठेवून गेला असतो. नंदिनी म्हणते की आई तुम्ही एक काम करा, तुम्ही चहा टाका, पसारेवाल्याचा पसारा मी आवरते. आणि प्रेक्षकांना आता बघा नंदिनीला सुद्धा हवंसं वाटतं आहे असं तर दिसत आहे. आता तिला ती बॅग उचलते आणि ती पाण्याची बॉटल देखील उचलते आणि तिला आठवतं की जीवाने किती साड्यांचा पसारा घालून ठेवला होता. म्हणजे तो चॉईस करत असतो की नंदिनीने कुठली साडी नेसावी म्हणून. आणि हे त्यांनी इथे व्हिज्युअलाइज देखील करून दाखवलेलं आहे. आणि प्रेक्षकांना आता नंदिनीला त्या दोघांच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. म्हणजे कुठल्या आठवणी प्रेक्षकांनो, जेव्हा नंदिनी जीवाच्या केसांना मालिश करत असते, ते जेव्हा जीवा प्रोजेक्टवर काम करत असताना सगळं तिथेच टाकून झोपून गेला ते, आणि ती कसं ते आवरते. म्हणजे पसारा घालण्याचं याचं काम असतं आणि तो आवरणं नंदिनीचं काम असतं. म्हणजे असं त्यांनी दाखवलेलं आहे. आता प्रेक्षकांना इकडे आता नंदिनी तर चालली आहेत
जीवाला भेटण्यासाठी बोलण्यासाठी. पण इकडे आपण बघू ह्या पार्थने काय गोंधळ करून ठेवला आहे ते. आता पार्थकडनं प्रेक्षकांना मागच्या वेळेसारखी ह्या वेळेस पण त्याच्याकडनं ती बॅगची चेन काही लागत नाही. खूप जोर लावत असतो आणि तेवढ्या तिथे काव्या येते आणि पार्थ ना गालातल्या गालात हसून म्हणतो की काव्या जरा सुटकेसवर बसा ना. तो म्हणतो की तुमच्या वजनाने ती बॅग खाली जाईल, चैन लागेल. आणि इकडे आता काव्या पार्थकडे येते आणि म्हणते की काय म्हणाला तुम्ही आता, काय चाललंय तुमचं. आणि पार्थ बघा कसा घाबरतो ते आणि म्हणतो की तुम्हाला बॅग भरणं कधी जमणार आहे तो देशमुख. प्रत्येक वेळी मी बॅगवर बसायचं मग बॅगची चेन बंद होणार आहेत का. माझं वजन इतकं वाढलंय की माझ्या वजनाने बॅगची चेन बंद होईल. काय भरता ना तुम्ही बॅगमध्ये प्रत्येक वेळीस. त्यामुळे आता ही काव्याना बॅग उघडून बघत असते की नेमकं काय आहे त्यात. आणि प्रेक्षकांनो काव्याने जेव्हा बॅग उघडून बघितली तेव्हा पार्थ त्याचं तोंड फिरवतो, कारण त्याला ना गालातल्या गालात खूप हसायला येत असतं. आणि बॅगमध्ये काय असतं तर तो काव्याचा बोका असतो. काव्या तो बोक्याला बघून तिला सुद्धा हसायला येतं. इकडे आता पार्थ लाजतच असतो आणि हसतही असतो. आता काव्या तो बोका हातात घेते आणि म्हणतं काय आहे ना मिस्टर बोकुडी, अरे कसं आहे ना. आणि काव्या त्या साईडने जाते आणि पार्थ मागे वळून बघतो तर काय काव्या नसते. काव्या त्या साईडने आलेली असते आणि काव्या म्हणते की कितीही माझ्यापासून हसू लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मला कळतं तू हसतो आहेस ते. आता काव्या तो बोका खाली ठेवते आणि पार्थला म्हणते कसं आहे ना देशमुख, पाऊस पडल्यानंतर जसा पाऊस आपल्याला दिसत नाही, ओलसर जमीन दिसते, हवेतला ओलावा जाणवतो, अगदी तसंच तुमचा माझ्यावरचा राग गेला आहे हे तुम्ही बोलून दाखवत नसला तरीही तुमच्या कृतीतनं कळतंय मला. आणि प्रेक्षकांनो हेही जास्त महत्त्वाचं असतं की समोरच्याचं वागणं बोलणं बघूनच समजून जावं की त्याचा राग गेला आहे की नाही गेला आहे ते. आणि तसंच काव्याला ते लक्षात देखील आलेलं असतं. काव्या म्हणते इकडे पार्थ ना हसत असतो. काव्या म्हणते की कसं आहे देशमुख की तुम्ही कितीही स्माईल लपवण्याचा प्रयत्न केलास ना त्या स्माईलच्या रेषा मला दिसत आहेत. आणि पार्थ खरंच असं चेहऱ्याला हात लावून बघतोय की खरंच रेषा आल्या आहेत का आणि त्या काव्याला कशा काय दिसत आहेत. आणि काव्या म्हणते की हो. आता पार्थला ना खूप हसू येतं आणि तो खूप लाजत देखील असतो आणि तो आता तशाच अवस्थेत खाली बसतो आणि ती बॅगची चेन लावतो. आणि काव्या म्हणते की देशमुख आता एकच प्रार्थना आहेत माझी देवाकडे, आपल्या नातातला एक एक ओरखडा आता हळूहळू पुसल्या जातो आहे, तसंच नंदिनी ताई आणि जीवाच्या नात्यात सुद्धा होऊ दे. त्यांच्याही नात्यातल्या जखमा हळूहळू भरल्या जाऊ देत. आणि प्रेक्षकांनो बघा आता काव्याचं मागणं हेच असतं की नंदिनी ताई आणि जीवाचं नातं परत पूर्वीसारखं सुरळीत होऊ दे. असंच काहीशी तिची इच्छा देखील असते आणि तीच इच्छा ती पार्थला बोलून दाखवते. पण आता बघा इकडे हा जीवा आहेत ना तो रूममध्ये आलेला असतो आणि त्याने कडे लावून घेतलेली असते आणि तो चक्रा मारत असतो. त्याला ते आठवतं की नंदिनी घरी का आली. त्याला तेच नंदिनीचं सगळे म्हणजे आठवत असतात आठवणी. नंदिनी काव्याला मिठी मारते म्हणजे नंदिनी कशासाठी आणि का घरी आली आहे. आणि प्रेक्षकांना आता बघा ही नंदिनी सुद्धा त्याच्या रूमच्या बाहेर म्हणजे तिचंही रूम आहे त्या बाहेर ती आलेली असते आणि ती बॅग आणि ती बॉटल खाली ठेवते आणि ती कडी वाजवते आणि म्हणते की पसारेवाला. आता जीवाला बघा असं तिने हाक मारल्यानंतर जीवा सुद्धा थोडासा शॉकमध्ये असतो आणि नंदिनी त्याला आवाज देते की पसारेवाला, ओ पसारेवाला, मी आले, उघडा दार. अहो चकाचक बाई आली आहे तुमचा पसारा आवरायला, उघडा ना दार. नंदिनी म्हणते की हे बघा असं दार लावून माझ्यावर रागवून कसं चालेल. ती म्हणते की तुम्ही दार उघडा, तुम्ही आत आहात माहितीये मला. प्रेक्षकांनो तिकडे नंदिनी आवाजच देत असते पसारेवाला, पण इकडे जेव्हा तिला काहीच रिस्पॉन्स करत नाही की हो की नाही का काय. आता तिच्याशी बोलणार परत तो थांबून घेतो. आता नंदिनी त्याला म्हणते की किती भाव खाता हो तुम्ही, उघडा ना दार, काहीतरी तरी बोला हो. आणि प्रेक्षकांना बघा हे इकडे आपण बघतो की हा जीवा सुद्धा धपक्या पावल्याने दाराजवळ येतो आणि हे याची चाहूल मात्र नंदिनीला लागते आणि ती म्हणते की पसारेवाला, मला माहिती आहे की तुम्ही माझ्याजवळ आला आहात, दारापाशी पोहोचला आहेत तुम्ही, हो की नाही. आणि बाहेरून म्हणते की
पसारेवाला, अप अप बोला ना हो माझ्याशी, निदान माझ्या आवाजाला ओ तरी द्या. आणि हा कान दाबून घेतो. नंदिनी म्हणते की मला माहितीये माझं बोलणं ऐकण्यासाठी तुम्ही आता दारापाशी आला आहात. नंदिनी म्हणते की ओ पसारेवाला. आणि नंदिनी म्हणते की असे नाही बोलणार हे. मग त्यांचं ते ट्विन्स वॉच आहेत ना, नंदिनी त्याचं बटन दाबते. म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की मी जेव्हा मिस करे तेव्हा हे बटन दाबलं की तुम्हाला देखील त्याचा आवाज ऐकायला येईल. आणि तसंच आता नंदीने केलेलं असतं. आणि बघा इकडे लगेच जिव्हाला त्याचा आवाज जातो. जिव्हा ते बंद करण्याचा प्रयत्न करतो पण ते काही बंद होत नाही. आता नंदिनी म्हणते की मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही दारापाशीच उभे आहात म्हणून. नंदिनी म्हणते की एनिवे मी तुमचं सामान घेऊन आली आहे, कुठे ठेवू. आता जिव्हा म्हणतो की ठेव तिथेच. नंदिनी म्हणते पसारेवाला, मी तुमच्याशी बोलायला आले होते खरं, थेट मुद्द्यावर तर नाही आले. मला माहितीये की तुम्ही माझ्यावर रागवले आहात, नाराज आहात, म्हणून म्हटलं की जिवा स्टाईलने थोडं मस्करीच्या मार्गाने जाऊयात. तुम्हीच म्हणता ना की दुःखाला दूर लोटण्यासाठी हसणाऱ्या हातांची गरज असते, हो की नाही. आता नंदिनी त्याला मनवण्यासाठी काय काय करते. ती म्हणते की आठवलं ना. आणि आता जिवा कडी उघडणार पण त्याला लगेच ते सीन आठवता की जिवा म्हणतोय की काल रात्री तू काय सांगितलं होतं सांग बाबांना. तेवढ्यात नंदिनी म्हणते की मला काहीच आठवत नाहीये. आणि इकडे नंदिनी म्हणते आठवतंय ना. जिवा म्हणतोय की नाही आठवत आहे मला. नंदिनीला वाईट देखील वाटतं प्रेक्षकांना. आता ही रम्या देवाजवळ प्रार्थना का करते माहित नाही. आणि तिच्या आईने हात लावल्यावर रम्या घाबरते. मग वसू आत्या म्हणतात की केवढी घाबरते तू, मीच आहे. वसू आत्या म्हणतात की हे काय, तू देवासमोर उभं राहून हात जोडून प्रार्थना करते, साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवलाय. वसू आत्या नंतर रम्याला म्हणतात की काय चाललंय काय तुझं. वसू आत्या म्हणतात की रम्या काव्याच्या मेन्स क्लिअर व्हाव्या म्हणून देवाजवळ उभं राहून हात जोडून प्रार्थना करतेस का काय तिच्यासाठी. रम्या यावर म्हणते की बरी आहेस ना तू. वसू आत्या म्हणतात की अगं मग हे काय आहेत सगळं. रम्या म्हणते की अगं तिचं चांगलं व्हावं म्हणून मी कशाला प्रार्थना करे. यावर त्या म्हणतात की मग. रम्या म्हणते की उलट यावर काही वेड वाकडं व्हावं म्हणून प्रार्थना करते. माझ्या पार्थला सोबत घेऊन चाललीस ना ती, तिला तळतळाट लागेल माझा. वाटोळ होऊ दे तिचं. प्रेक्षकांनो, अशी काय कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. म्हणजे ही जे म्हणते ते त्यांच्यासोबत होणार नाही. शेवटी जे लिहिलेलं असतं तेच होईल. आणि इकडे बघा वसू आत्ता पण म्हणतात की देवा हात जोडून माझी रम्या म्हणते ना तसंच होऊ दे रे बाबा. आणि प्रेक्षकांनो आता इथे पार्थ नसतो. आता काव्या सुद्धा रेडी झालेली असते. ती म्हणते की आई बाबा पाया पडते. तेवढ्यात विक्रम काका म्हणतात की अगं थांब थांब थांब. ते म्हणतात की एकटीच का, तू पार्थ कुठे. काव्या म्हणते की माझी बॅग घेऊन गेले आहेत ते. मग विक्रम काका म्हणतात तुला एकटीला आशीर्वाद द्यायचा आहे का, मग त्याला नको आशीर्वाद द्यायला. मानेनी काकू म्हणतात की अहो काय उगाच बोलताय तुम्ही. ते म्हणतात की काय झालं. मानेनी काकू म्हणतात की पार्थचा काय संबंध आहे, तुम्ही तिला आशीर्वाद द्या बरं. विक्रम काका म्हणतात की असं कसं, बरं आता ठीक. ते म्हणतात की आता आशीर्वाद तुझ्या परीक्षेसाठी देऊ, पार्थ आणि तुझ्यामध्ये वाद परत व्हायला नको म्हणून देऊ. इकडे काव्या म्हणते की बाबा ते झाल्यातच जमा आहे. इकडे मानेनी काकू थोडा हे होता. ते म्हणतात की अहो ती आता एक्झामच्या टेन्शन मध्ये असणार आहेत, त्यात तुम्ही विनोद करू नका, कळतंय का. आणि विक्रम काका आता काव्याला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की यशस्वी भव. मानेनी काकू म्हणतात की काव्या आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असणार आहे हे तुला माहितीच आहे, हो की नाही. आणि त्या म्हणतात की छान आणि शांतपणे पेपर सोडव. मानेनी काकू म्हणतात की एक्झाम साठी पुण्याला जात आहे, मग येताना हे असे फिरत या, लोणावळ्यावरनं चिक्की बिक्की आणा आमच्यासाठी. आणि बाबा म्हणतात की यांच्या त्या चिक्कीचं आणि याचं काय ते जुळून होऊ दे, काही सॉर्ट आउट होऊ दे. आणि काव्या म्हणते की बाबा ते सॉल्व्ह झाले आहेत ऑलरेडी. आणि आता इकडे यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता इकडे काव्या नंदिनीच्या पाया पडतेस. आणि नंदिनी म्हणते की अगं वेडी आहेस का, माझ्या कशाला पाया पडतेस. नंदिनी म्हणते की माझ्या लाडूबाईच्या पाठीशी माझ्या आशीर्वाद सदैव आहे. नंदिनी म्हणते की देवाच्या पाया पडलीस ना. काव्या म्हणते की हो मग थँक्यू म्हणाले बाप्पाला, इथवर साथ दिली आहेत अशी साथ देत राहा म्हटले. आता काव्या नर्वस झालेली असते आणि ती म्हणते की पेपर तर माझे मलाच लिहावं लागणार आहे ना ताई, तिथे बाप्पा नाही येणार आहे माझा हात पकडून माझा पेपर लिहायला. आणि विक्रम काका म्हणतात की अगं हे सगळे बहाणे ना
कॉपी करून पास होणाऱ्यांसाठी असतात. आपली पोरगी काय मुळातच हुशार आहेत. मग विक्रम काका काव्याला म्हणतात की तुला काही गरज आहेत का या सगळ्याची. आता काव्या निघणार तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की अगं दही साखर. काव्या म्हणते की सॉरी आणि मानिनी काकू आता तिला दही साखर देतात आणि तिला ऑल द बेस्ट म्हणतात. आणि प्रेक्षकांनो बघा इकडे आता काव्याचं लक्ष नंदिनीकडे जातं. नंदिनी मात्र तिच्याच रूम कडे बघत असते. जिव्हा अजून काही बाहेर आलेला नाहीये. आणि काव्या आता नंदिनीला म्हणते की मी बाय म्हणायला गेले होते पण दार उघडलं नाही त्याने. आतूनच ऑल द बेस्ट म्हणाला. काव्या म्हणते की ताई काळजी करू नको कसलीच. काव्या म्हणते की मला माहिती तिकडे पेपर जरी माझा असला तरी इकडे तुला परीक्षा द्यायची आहे. आणि बघा इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता काव्या नंदिनीला म्हणते की तू आल्यापासून मला आणि त्याला एकत्र बघतेस ना. तुला 16 डिसेंबर आठवलं. आणि प्रेक्षकांनो आता बघा इकडे पार्थ एकदम भयानक अशी रोमॅन्टिक ड्राईव्हसाठी मस्त गाडी घेऊन आलेला असतो. तर काव्या त्याला म्हणते की पार्थ तुम्ही मला सोडवायला येणार होती एवढी माफकच अपेक्षा होती माझ्यासाठी. तुम्ही फारच मनावर घेतलं आहे. आणि आता इकडे जीवा रम्याला म्हणतोय की दादा काव्याला सोडायला गेलाय ना एक्झाम सेंटरला म्हणून तुझी ही सगळी चिडचिड होते. आणि रम्या म्हणते जीवाला की तू का बोलतोयस मध्ये मी तुला काही बोलली आहे का. आणि जीवा म्हणतोय की पण नंदिनीला बोलली आहेस ना. प्रेक्षकांनो बघा म्हणजे कोणी कसं वागो पण त्याला रम्या बोलली किंवा कोणी बोललं तर त्याला वाईट वाटतं. आणि इथेच मालिकेचा एपिसोड